बेस्टच्या संपाचा आजचा 5वा दिवस. हा संप मिटवण्यासाठी आज वेगानं अशा घडामोडी घडलेल्या आहेत. बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयामध्ये उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती आणि बेस्टची भाडेवाढीच्या अगोदर बेस्ट प्रशासनानं भाडेवाढीचा प्रस्ताव यासाठी तयार केलाय. तिकीट दरामध्ये 4 ते 23 रुपयांपर्यंत वाढ होण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनानं तयार केलेला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी वेतनासंदर्भात केलेल्या मागण्या मान्य झाल्या तर जवळपास वर्षाला 540 कोटी रुपयांचा बोजा बेस्टवर पडणार आहे. दरम्यान मंत्रालयामध्ये झालेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय बैठकीमध्ये संपावर कोणताही तोडगा निघाला नाही. चर्चा सकारात्मक झाली. मात्र बेस्ट वर्कर युनियननं संप काही मागे घेतलेला नाही. बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत आणि त्यामुळे स्कूल बस असोसिएशन आणि खासगी बस असोसिएशन यांनी मात्र 2000 बसेस रस्त्यावर उतरवल्या. मात्र त्या फक्त शनिवार आणि रविवारसाठी असतील. सोमवारचं काय? संप मिटवण्यासाठी सोमवार उजेडावा लागणार आहे, कारण उच्चस्तरीय समिती अहवाल तयार करेल आणि कोर्टामध्ये सोमवारी तो सादर केला जाईल आणि त्यानंतर कोर्ट काय निर्णय देतं, बेस्ट प्रशासनाला काय सांगतं, यावर सगळं अवलंबून असणार आहे. त्यामुळे बेस्टच्या इतिहासामध्ये हा ऐतिहासिक असा संप असणार आहे. मात्र या संपाचा बोजा भुर्दंड मुंबईकरांना भोगावा लागणार आहे. आधीच या संपामुळे मुंबईकरांना त्रास होतोय. मात्र पुढच्या काळामध्ये बेस्टमध्ये जर काही घडामोडी घडल्या तर त्यासाठी तिकीट दरामध्ये सुद्धा वाढ केली जाणार आहे. अर्थातच खिशाला चाट पडणार आहे. हायपॉवर कमिटीच्या समोर आम्ही सर्व आमच्या म्हणणं मांडलं आणि त्यांनी ते पॉझिटिव्हली ऐकून घेतलेलं आहे. आता ते त्यांचे पुढचे निर्णय घेतील, पण आम्ही मांडणी व्यवस्थित झाली, त्यांनी व्यवस्थितपणे ऐकून घेतलेलं आहे आणि विषय समजून घेतलेला आहे. आता ते त्याचा पुढचा निर्णय ते घेतील. 3 साल पहले हमने एक प्रपोजल दिया था वो कमेटी को मास ट्रांसपोर्ट के लिए कि हमारी जो बसेस है वो पीक आवर्स में खाली रहती है. स्कूल बसेस, आई एम टॉकिंग अबाउट ओनली स्कूल बसेस. हमारी बसेस है ना 8:30 बजे फ्री हो जाती है और हमारा उसके बाद में शिफ्ट होता है 11 बजे का. तो आज है ना बॉम्बे में हमारे 8000 बस है, तो 8000 में से 3000 बसेस तो आपको पीक आवर्स में हम देने को तैयार है. और 4 साढ़े 4 बजे स्कूल, इंटरनेशनल स्कूल सब छूट जाते हैं जहाँ स्कूल बसेस ज़्यादा हैं. तो उसके बाद में आपको 9 बजे तक हम सर्विस देने को तैयार है.